हालेलुया। आपण प्रार्थना करूया। परमेश्वर पिता बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो। परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात सांगणार प्रत्येकांना सहाय्य ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो। हालेलुया। प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक मनुष्य मी पवित्र बनण्याचा प्रयत्न करतो पण पवित्र होत नाही। तर ज्या मागे देवाचं वचन आहे ते वचन त्याला पवित्र बनवतो। ते परमेश्वराच्या मार्गावर चालल्यानंतरच मनुष्य पवित्र बनतो। तर आपण प्रेषितांच्या पुढच्या 2:32 ते 33 वचनामध्ये सुरुवात करूया की परमेश्वर आपल्या मानव जातीला कसं पवित्रता बनवू शकतो आणि तोच आत्मा आपल्या सगळ्यांना अभिषेक कसा करू शकतो। तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी किंवा पेत्राविषयी किंवा पौलाविषयी अनुभव घेतला असेल की या 3 व्यक्तीच्या द्वारे अनेक पवित्र शास्त्रात या पवित्र शास्त्रामध्ये चमत्कार कृत्य दाखवलेले आहे। पेत्राची सावली दाखवलेली आहे, पौलाचे रुमालाने फडके दाखवलेले आहे आणि प्रभू येशूच्या शब्दाने आणि त्याच्या कृतीने कितीतरी लोक जीवनात परिवर्तन झालेले आहे, बदललेले आहे, आरोग्य प्राप्त झालेलं आहे, सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, पवित्र आत्मा मिळालेला आहे, अनेक लोकांमध्ये घडत झालेलं आहे, पापी लोकांचं तारण झालेलं आहे। अशा प्रभूच्या द्वारे अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे। त्याच्यानंतर पेत्राच्या द्वारे, त्याच्यानंतर पौलाच्या द्वारे पौलाने अनेक प्रकारे प्रभूच्या राज्यासाठी ठोकर खाल्ल्या, दुःख भोगितले, दुःखातून पुढे निघाला। कारण मत्तेमध्ये 16 ते 24 वचनमध्ये स्वतःचे त्यांनी वधस्तंभ उचलले। आपल्या प्रत्येक माणसाला देवाच्या मागे लागायचं जर असेल तर पहिलं वधस्तंभ उचला। आता तुमच्या बाजूला बायबल आहे किंवा बाटली आहे किंवा वस्तू आहे ती उचलणार तुम्ही हातामध्ये, बरोबर? तसं आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या मार्गात चालण्यासाठी आपला स्वतःचा भार आपण उचलायचा। आता भार नक्की कसं उचलणार आहे? जेव्हा देवाने दिलेली तुम्हाला एक जबाबदारी, ती जबाबदारी देवाने दिलेली ती घेऊन जायचं, त्याला भार बोलतात। मग त्या 28 पासून येशूने काय शिकवलेलं होतं हे तुम्ही अनुभव घेतलेले आहे। तर आपण इकडे वचनात सुरू करूया की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2:32 आणि 33 वचन। ते येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्ष आहेत। म्हणजे येशूला उठवलेला आहे त्याविषयी या लोकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढ्या लोकांचं परिवर्तन झालेलं आहे आणि लोकांमध्ये बदल झालेला आहे, पण आपल्यामध्ये किती लोक असे आहेत की आम्ही या विषयावर साक्ष देऊ शकतात की व्यक्ती होती कशी, ही व्यक्ती बदलली कशी, या व्यक्तीचं जीवन कसं बदललं गेलं, कसं घडलं, कसं घडते आणि कसं घडवते। हे परमेश्वरने आपल्या सर्वांना या मार्गात किंवा या शिक्षणामध्ये एक आत्मिक शक्तीच्या द्वारे मार्गदर्शक ठेवलेलं आहे आणि आपण स्वतःने आपल्या प्रत्येकाने एकच डिसिजन आणि एकच निर्णय घेऊन परमेश्वराच्या मार्गाचा अनुभव घ्यायचा। आपलं जीवन हे तात्पुरती नाहीये, खाण्यापिण्यात मौज मजा पार्टी प्रोग्राम अशामध्ये नाही, तर आपलं जीवन जे आध्यात्मिक शिक्षण, रोजची भाकर आज मागितली, रोज भाकर खातो, कोण नाश्ता खाते, अनेक गोष्टी खातात, आपण सगळे माणूस आहे आणि खायला लागते। कारण जेव्हा मी एक मनचिंतन करत होतो ना त्यावेळेला ना की परमेश्वराने बघा मानवासाठी सगळ्यात सुविधा करून दिल्या, तरी माणूस शेवटी देवाविरुद्धच गेला। तुमची मुलं असू दे, तुम्ही मुलांसाठी सगळं करा, तुमचीच मुलं तुमच्या विरोधात आहे।
हालेलुया. परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्या विषयावर शिकवते. पुढे काय सांगितलं बघा तिकडे, म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. का? कारण त्यांनी दिवस आत्मपरीक्षण केले. बघा, शब्मा दिवशी येशू ख्रिस्ताचं शरीर कबरेत अगोदर ठेवलं, म्हणजे शुक्रवारच्या दिवशी, शनिवारी नाही ठेवलं, फ्रायडे ना, शुक्रवारच्या दिवशी बलिदान झाल्यानंतर शब्बात येणार आहे, परमेश्वराचा दिवस येणार आहे, त्या अगोदर त्यांनी एका कबरेमध्ये नेऊन सोडलं. आणि शब्बाताच्या नंतर पहिला दिवस आहे तो पुनरुत्थित दिवस झाला. पहिला दिवस काय, जो सृष्टी निर्माण करणारा जो पहिला दिवस होता, त्या पहिल्याच दिवशी मध्ये परमेश्वर जीवित दर्शनाच्या द्वारे आला. आता जेव्हा तुम्ही सृष्टी बनवली परमेश्वराने, त्यावेळेला पहिला दिवस कोणता होता? उत्पत्ती 1:3 वचन काय सांगा, तो प्रकाश होता. आम्ही प्रकाशात नाही, तुम्ही विचार करा, तुम्ही प्रकाशात नाही, प्रकाशात असणारे अंधकारात नाही. तेव्हा 1 मध्ये 5 वचन आहे, त्याला अंधकाराने ग्रासलेला नाही. पहिला अंधकार होता. परमेश्वराने दिलेले मार्ग आहेत, नियमशास्त्रापूर्वी पाप जगत होतं. पौल असा काय सांगतो, रोमन लोक आपणच आहे, आत्मिक लोक पाहिजे. आणि आत्मिक व्यक्ती माणसाला एक आनंद उत्पन्न करते. आत्मिक व्यक्ती. पुढचं काय सांगते, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन त्याला परमेश्वरापासून प्राप्त झाले. कोणापासून मिळालं त्याला? पवित्र आत्म्याचं. आता पिता परमेश्वर होता की नाही? तुम्ही जेव्हा प्रार्थना करता ना, तेव्हा कोणती प्रार्थना करता? हे आमच्या स्वर्गीय बाप पृथ्वीवर नाहीये, हे आमच्या, मोठं बोलता तुम्ही, कारण स्वर्गीय बाप एकच आहे. किती आहे? किती आहे? कुठे आहे? महाप्रभूने कुठे बघताय? आपला बाप एक आहे. हालेलुया. आणि सर्वांचा बाप परमेश्वर आहे. काय? प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आहे, हे आमच्या स्वर्गीय बाप. हे बघा, जर स्वर्गीय बाप तुमच्या जवळ असेल तर तुमच्यामध्ये शांती प्राप्त होईल, नाही तर डोक्यावर टेन्शन बसेल. तुम्ही जे पाहता, जे ऐकता, आपण पाहता ऐकता त्याविषयी त्यांनी काय सांगितले? वर्षाव केलेला आहे. आता पवित्र आत्म्याचा वर्षाव करा. योहानमध्ये 20 अध्यायामध्ये 22 वचनामध्ये आपल्या शिष्यांना ते शब्द वापरलेले होते, पण ते शब्द ह्या पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये आले. तरी काय सांगितलं? पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आता जेव्हा त्यांना पवित्र आत्मा देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं लक्ष पवित्र आत्म्यामध्ये नाही. आपल्या जीवनामध्ये हा प्रश्न शोधायचा आहे. जर स्वर्गात जायचं असेल तर बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणताच मनुष्य स्वर्गात जाऊ शकतो. मनुष्य काय बघतो माहिती? एका आत्मिक विचारावर लक्ष देतो, तेव्हा त्याला समजते की इथे परमेश्वराचं राज्य माझ्या जीवनात आहे. अरे हे शरीर आहे, हे नाशवंत आहे, याचा 1 सेकंदाचा पण भरवसा नाही. समजलं? या शरीरावर भरवसा ठेवायचा नाही. भरवसा जर त्याच्यावर आहे तर त्याच भरवशाच्या द्वारे तुमचं भविष्य जोडलेलं आहे, नाही तर 0 आहे. 2 अध्याय 38 ते 39 वचन.
पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण बाप्तिस्मा घ्या. येशूच्या नावाने बाप्तिस्मा. कोणाच्या? येशूच्या मार्गाने चालायला सांगितले. बाप्तिस्मा म्हणजे येशूचे मार्ग घेऊन जायचं. बाप्तिस्माचा अर्थ आहे येशूने दिलेली जबाबदारी ती पाळायची आणि लोकांनी तो प्रचार करायला सुरुवात करायची की येशू मला मिळाला आहे. तेव्हा 4 अध्यायामध्ये एक पापीश्री सांगते, मला ख्रिस्त मिळाला, मला मशिया मिळाला. आपल्यामध्ये कोण व्यक्तीने आजपर्यंत डिसिजन घेतलं नाहीये की मला खरोखर पवित्र आत्मा मिळालाय आणि माझ्याबरोबर ख्रिस्त आहे. नाही, आपण पवित्र आत्मा कसा पकडतो माहितीये का? एक खडकावर, मग ते 13 अध्यायामध्ये काही खडकावर बसले, तर काही काटेरी झुडपात बसले, तर काही चांगल्या जमिनीत पडले. ते पीक देतच. आपलं जीवनामध्ये पीक नाही दिसत, म्हणून पीक भरपूर आहे, कामकरी थोडे आहे. पिकाच्या दण्याने काम करायचं योग्य ते पाठवतात. आता पीक कुठे आहे? प्रत्येक माणसासाठी पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला पवित्र आत्मा नसेल तर आपल्याला स्वर्ग दिसत नाही, स्वर्ग दिसणार नाही. पवित्र आत्मा नसेल तर स्वर्ग दिसणार नाही. पवित्र आत्मा कोणाकडे? पवित्र आत्मा म्हणजे काय? आपले आचार, विचार, मन, शरीर संपूर्ण पवित्र. मग जेव्हा पवित्र आत्मा मिळतो तेव्हा तुमची सावली जरी बाजूला असेल किंवा जर तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी बोललात की तिकडे अभिषेक आहे, ते तिकडे बोलेल तर तिकडे देव निघेल. पवित्र आत्मा शब्दात आहे. मग ते 10 तुम्ही नाही बोलला तर तुमच्या काही पित्याचा आत्मा जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये प्रवास करते तेव्हा 10:35 ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला तुम्ही देव जरी म्हटलं तरी आज्ञा भंग होत नाही, कारण तो देवाचा शब्द घेऊन जातो. योहान 15:16 मध्ये त्याने वचन दिले, तुम्ही त्याला निवडला. आपण नाही चॉईस करू शकत. ज्या परमेश्वर ज्याला निवडल्यानंतर तुम्ही त्याला चॉईस करू शकत नाही, तो परमेश्वरच तुमच्या जीवनात आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याची दान करते. आता हे शिष्यांना बोललेलं जो मार्ग होता तो सांगितलेला. आता तुम्ही इकडे येणार, वचन घेणार, शिक्षण घेणार, ज्ञान घेणार. पवित्र आत्मा काय माहिती का? पवित्र आत्मा मानव प्रेम आहे. योहान 3:16 मध्ये तसं वचन की त्याने जगावर प्रेम केले. आणि आज आत्मिक शिक्षणात नाही, दैहिक शिक्षण. आपल्या प्रत्येक माणसामध्ये दैहिक शिक्षणावर आपला विश्वास आहे, आत्मिक नाही. तुमचा आत्मिक शिक्षणावर जर भरवसा असेल तर तुमच्या मनातून एक पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. तर कसं माहिती ना, पवित्र आत्म्याचा स्वीकार. तशी 1:5 पासून ते 8 पर्यंत वचन घेतलं तर तुम्हाला परमेश्वराने कोणत्या प्रकारे एक मार्गदर्शकाचा अनुभव ठेवला. कारण पवित्र आत्मा गप्प होत नाही. पवित्र आत्मा जो भेटेल त्याला शिकवतो, मार्गदर्शक करतो, ज्ञान देतो, ज्ञानाचा मार्ग जोडण्याचा प्रेरणा पण देत असते. काय सांगते? ते वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जित्यांना परमेश्वर आपला देव तो स्वतःकडे बोलावीन तितक्यांना. देव आमच्याकडे नाही बोलवणार तुम्हाला, देव तुम्हाला त्याच्या स्वतःकडे बोलतो. आता देवाने आम्हाला बोलवलं तेव्हा आम्ही देवाची सेवा करू लागलो. तुम्हालाही देव जेव्हा बोलवेल तेव्हा तुम्ही देवाची सेवा करा. प्रत्येक माणसाला
परमेश्वराने बनवलेला आहे, घडवलेला आहे आणि प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की हे गिफ्ट आम्हाला मिळालंच पाहिजे, नाही तर स्वर्ग. परमेश्वर विचार काय केलं पृथ्वीवर? पैसा कमवला, घरदारं बांधली, बंगले बांधले, वस्तू घेतली, हे केलं ते केलं. अरे ते शरीरासाठी केले नाही, तुझ्या आत्म्यासाठी काय केलं. मत्ते 16:26 वचन तसं दिलेलं आहे. जगात सर्व कमावलेलं आहे, आत्मा गमावला त्याला लाभ काय? मेन आहे आपला आत्मा. चोराणी लोकमध्ये तुम्हाला माहिती आहे 23:39 ते वचनाद्वारे आपल्याला शिकवले. 2 चोरामध्ये एका चोराने देवपित्याच्या इच्छेने चालण्याचा प्रयत्न केला. एकाने त्या शरीरावरच आपला हक्क आणि आपलं जीवन आहे असं समजून त्यांनी ती गोष्ट. प्रत्येकी माणसाला परमेश्वराच्या मार्गाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक आत्मिक शिक्षण आपल्या सर्वांना पाहिजे. कारण माहितीये मला, मी इतक्या वर्षापासून ही जी सेवा करतो ना, खूप काही अनुभव घेतल्यात आणि घेतोय. कारण मी निर्णयच घेतलाय, ख्रिस्त हा मला लाभ आहे, मरण पण लाभ. कारण जर मी ख्रिस्ताच्या बरोबर नसला तर स्वर्गाच्या राज्यात पण मी बरोबर नसतो. या जगात येऊन काय कमवणार? काय कमवणार माणसाला? धन, पैसा, वस्तू नाही. मला जेवढी वेळ मिळते ना, पौल काय करतो? जेव्हा पौलाला वेळ मिळायची तेव्हा तंबू ठोकायचा तो, आणि त्याच्यातून उत्पन्न घेऊन स्वतःच्या बरोबर असलेल्या लोकांना मदत. परिस्थिती होती. पौलाचं कर्तव्य, पौलाचं कार्य. आज आपल्या प्रत्येकामध्ये हे अनुभवी शिक्षण घेतलं पाहिजे. आम्ही त्या परमेश्वराच्या वचनानुसार एक खंबीर बनलं पाहिजे आणि आत्मिक आणि सामर्थ्यिक शिक्षण हे आमच्या जीवनात राहिलं पाहिजे. नाहीतर आमचा आत्मा शून्य आहे. लोकांना शिकवा, लोकांना शिकवा. मला सांगा, आपण रोज किती शब्द लिहून ठेवतात? हालेलुया. माझ्या भविष्यातले एक एक दिवस मला मोजायचे. वाढदिवस सगळ्यांना, पण दिवस कमी झालेला तो सगळ्यांना आवडतो. वाढदिवस सगळ्यांना आवडतो, पण तुमचा दिवस कमी झाला तो नाही आवडत. बरोबर की नाही? तुम्ही सांगतात वाढदिवस, वाढला दिवस, पण तुमचं भविष्य कमी होत चाललं ना. दिवस वाढत नाही, तुमच्या भविष्याचे दिवस कमी होतात. एक वचन आहे बघा, त्याच्यानंतर 2:17 वचन. देव म्हणतो बघा, आता ही शेवटचे दिवस आहे. त्याने काय सांगितले? देव म्हणतो शेवटल्या दिवसात असं होणार आहे की मी मनुष्य मात्रावर, तो देवाचा आत्मा जो आहे ना, तो आपल्यावर उतरवणार आहे शेवटल्या दिवशी. आता हे शेवटची काळ आल्या, तो आत्मा आहे ना, तो आपल्यावर उतरणार आहे. मग तुम्ही क्लिअर होतील का नाही होणार? देवाच्या आत्म्यासाठी उत्साहिक आहे की नाही? मध्ये 26:41 दिलेलं आहे. आत्मा उत्सुक आहे, देह अशक्त आहे. हे देह अशक्त नाही झालं पाहिजे. अशक्त असल्यानंतर माणसामध्ये अनेक प्रकारचे आजार पडतात. मनुष्य आजारी का पडतो? मनुष्य आपल्या जीवनात पाप जमा करू शकतो, पण पाप काढायचं आहे ते नाही करू शकत. पाप काढायला त्याला ढेकरिकी लागतात.
आणि जशी तुम्ही रिट्रीट करणार तेव्हा तुमच्या स्वतःला ना आत्मपरीक्षण होण्याला प्रेरणा देणार. तुम्हाला माहितीये, आत्म्यापासून, विचारापासून, बोलण्यापासून एक गीत दिलेलं आहे. जर एव्हा एक सारखा शब्द देव आहे, जर तुम्ही तिकडे बोललं त्याच घटके स्थिती चमत्कार होता. मग त्या 8 अध्याय 5 पासून वचन वाचा पाहिजे, तुम्हाला कळेल. येशूने बोललं का? जेव्हा 4 अध्याय बघा, एक मुलगा तापाने पडलेला, तो कोणत्या ताशी? तो ते 7व्या ताशी. जेव्हा प्रभूंनी बोलल्याप्रमाणे तिथेच मुलगा बरा झाला. जेव्हा एखाद्या माणसाविषयी तुम्हाला आठवण येते तेव्हा त्या माणसासाठी प्रार्थना कर. तेव्हा तुला प्रार्थना करायची की देवाने तुला या माणसाची आठवण दिलेली आहे. कारण योहानमध्ये 14 अध्याय 26 वचनामध्ये एक शिक्षण आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टीची आठवण करेल. आता आठवण कशी देणार मला सांगा? एखादी व्यक्ती तुमच्या नजरेत आहे किंवा एखाद्या व्यक्तीची तुम्हाला आठवण, त्यासाठी पहिली प्रार्थना दिसते की देवा काहीतरी अडचण आहे, काहीतरी समस्या आहे, काहीतरी दुःख आहे, काहीतरी संकट आहे, म्हणून तुम्ही मला निवडलं. मी या व्यक्तीसाठी प्रार्थना करते. मी रात्री मला जर आठवण आली कसल्या कोणाही व्यक्ती, गुडघे टेकणं, 2 हात वरती करणं, सर्वक्षण प्रार्थना. म्हणून स्वतःचे 91 मध्ये दिलेले सर्वक्षण रक्षक दूताची प्रार्थना आहे. आपल्या आत्मिक शिक्षण या पवित्र शास्त्रात एवढ्या सुंदर गोष्टी आहेत. कोणताही मनुष्य जेवढा टेन्शन आणि एवढा दुःखी असेल ना, तर त्याने हे वचन वाचायचं. नसेल तुम्ही अख्खं वाचायला जाऊ नका, कारण तुम्हाला कोणत्या विषयाचं जर बघायचं असेल तर स्तोत्रसहित घे, नित्य सूत्र, हे सगळं दोन्ही गोष्टी तुम्हाला कामाच्या. आणि जास्त म्हणजे 119 ते 176 वचन आहे. परमेश्वराचे वचन जे आहे एकदम चोख आहे, एकदम परफेक्टली आहे. जो त्याच्याविषयी मनचिंतन करेल त्याला सर्व गोष्टीचा अनुभव प्राप्त केलेला जाईल. अशा शास्त्राच्या द्वारे आपल्या प्रत्येक संरक्षण शक्ती तुम्हाला मिळते. आम्ही काय बघतो? आम्ही दुःखीच आहे, आपण सुख नाहीये. हे बघा, आपल्यामध्ये एखादा दुष्ट आत्म्याचा, एका शैतानाचा प्रहार जर झालेला असेल तर तुम्ही कधी सुखी नसता. हर गोष्टीमध्ये चिंता, टेन्शन, मानसिकपणा, अस्वस्थपणा, सगळी परिस्थिती तुमच्या जीवनात दिसेल, कारण ते आत्मीय असतं. तुम्हाला माहिती आहे, लोक 8 अध्यायामध्ये जेव्हा मर्या मध्यदिनामध्ये 7 भूत काढली, आपल्यामध्ये ती भूत असते. भूत समजत नाही, हाडमाऊस नाही ना, तो माणसात कब्जा करतो. कब्जा का करतो? की आपण पाप करतो, त्यामुळे तो प्रवास करतो. पण आपण चांगलं करतोय तेव्हा तो आपल्याकडे प्रवास करतो. मी विशेष आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला कोणीच ओळखू शकत नाही. पवित्र आत्म्याला ओळखू शकत नाही. ती ओळखण्यासाठी मत्ती 5:16 एक वचन दिले, तुमची सत्कृत्य पाहून परमेश्वराची गौरव करा. म्हणजे तुमच्यातून चांगली कर्म जी आहे त्याच्याद्वारे देव तुम्हाला मदत देते. त्यामुळे तर लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा हवा आहे. जर आपल्यामध्ये तो आत्मा पवित्र नसेल तर आपले आचार विचार संपूर्ण शरीर दुष्टमय राहील आणि आपल्या शरीराला अनेक प्रकारचे रोग राहील, अनेक प्रकारच्या समस्या, आर्थिक परिस्थिती, सगळ्या बाजूने चेहऱ्याचा जे रूप आहे ते उतरलेलं दिसत. अस्वस्थ बोलतात त्याला. तेव्हा 14:1 मध्ये वचन तसं दिलेलं आहे. तुमची अंतःकरण अस्वस्थ आहे. अंतःकरण अस्वस्थ असल्यानंतर चेहरा अस्वस्थ असतो. मग आपण बोलतो अरे निराश आहे तो, नाही, कारण जिथे तुझं घर तिथे तुझं मन. आपले विचार देवाबरोबर जोडलेले नसल्यामुळे चिंता वाढते.
जेव्हा मत्ते 6:25 ते 34 वचनापर्यंत दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पक्षावरून शिकायला आपल्याला सांगितलं. परमेश्वराचा मार्ग माझ्या जीवनात राहावं, माझ्या परमेश्वराचा मार्ग माझ्या जीवनात राहावं, असं माझं जीवन बनलं पाहिजे ना. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे शिकव. मी तुम्हाला एक प्रार्थना शिकवलेली, बरोबर? काय शिकवलंय? हे प्रभू येशू, तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करतात, असं सांगायचं. मग आपण काय सांगायचं? हे प्रभू येशू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. हे प्रभू येशू, आमच्या पाप्यावर, हे प्रभू येशू, तुमची इच्छेप्रमाणे आम्हाला शिकव. आमेन. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता द्यावा बापा, समजा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व लोक, आमदार लोक, सर्व पोलीस लोक, मिलिटरी लोक, प्रभूचा आशीर्वाद आहे. प्रभूच्या सानिध्यात राहणाऱ्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा, ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.